गुड मॉर्निंग. तर आज आहे ना मला लेट झालं आणि लेट झाल्यामुळे ना आज मी असं बाय रोडच फिरते. असो तर खूप दिवसापासून मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली नाही आहे. तर आज मी तुमच्यासोबत एक युनिकशी रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे ओट्स आणि रवा टिक्की. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत काही व्हेजीज. आपण कुठल्याही व्हेजीज घेऊ शकतो, पण मी इथे घेतला आहे फ्लावर आणि पालक. तर इथे मी फ्लावर किसून घेतला आणि पालक बारीक चिरून घेतला आणि हे दोघंही मी मिठाच्या पाण्यातून 5 मिनिटासाठी उकळवून घेतले. आणि उकळून झाल्यानंतर एका चाळणीत काढून त्यातलं पाणी काढून घेतलं. त्यानंतर मग मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतल्या. आणि आता आपण घेऊया ओट्स. इथे मी क्विकरचे ओट्स वापरते, तुम्ही कुठल्याही ब्रँडचे ओट्स वापरू शकता. असो तर मी हातानेच 2 मूठ ओट्स घेतले. साधारणतः ते अंदाजे अर्धी वाटी आहे. त्यानंतर आपण त्यात टाकूया रवा. इथे मी 1 मोठा चमचा रवा घेतलाय. आणि आता आपण त्यात टाकूया ब्लांच केलेले फ्लावर आणि पालक. त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. जर त्यात पाणी राहिलं ना तर मग आपली टिक्की व्यवस्थित बनणार नाही. असो तर आपल्या ब्लांच व्हेजीस टाकून झाल्यानंतर मी त्यात टाकली हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर. आणि आपली टिक्की कुरकुरीत व्हायला हवी म्हणून आपण त्यात टाकूया थोडेसे पोहे. आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करूया. आपलं मिक्सचर आहे ना थोडंसं घट्ट असायला हवं, मगच त्याची टिक्की व्यवस्थित होईल. आणि जर आपल्याला वाटलं ना की आपलं मिक्सचर आहे ना थोडंसं पातळ आहे, तर मग आपण त्यात थोडासा रवा किंवा ओट्स वाढवून ते व्यवस्थित बॅलन्स करू शकतो. असो तर इथे सर्व टिक्की करून झाल्या. आता आपण ह्या तव्यावर शालो फ्राय करूया. त्यासाठी मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि एक एक करून सर्व टिक्की ठेवून घेतल्या. आणि टिक्की ठेवून झाल्यानंतर पुन्हा चारही बाजूंनी तेल टाकलं, जेणेकरून सर्व टिक्कीनं व्यवस्थित तेल लागायला हवं. कारण की आपण टिक्कीला शालो फ्राय करतोय म्हणून मी त्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं. यामुळे आपली टिक्की आतून पण व्यवस्थित शिजेल. असो तर टिक्कीची एक बाजू शेकून झाली. त्यानंतर मी त्याची बाजू बदलली आणि पुन्हा थोडंसं तेल सोडलं आणि त्याची दुसरी बाजू शेकून होते तोपर्यंत आपण काकडी कापून घेऊया. चलो, काकडी तर कापून झाली. आता आपण त्यात टाकूया मस्टर्ड ऑइल. आणि ही माझी चमचा न भरवण्याची निंजा टेक्निक आहे. तर मस्टर्ड ऑइल टाकून झाल्यानंतर मी त्यात टाकली थोडीशी मिरी पावडर, थोडंसं मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली. तर आपली सॅलड तयार होईपर्यंत आपली टिक्की पण रेडी झालेली आहे. आणि आता आपण करूया प्लेटिंग. तर आपली इस्थेटिक प्लेटिंग करून झालेली आहे. आणि आता आपण करूया टेस्टिंग. काय ना, या व्लॉगिंगच्या चक्करमध्ये ना माझा रायमिंग वर्डचा शब्दकोश एवढा वाढत चाललाय ना. असो तर माझी सर्व बडबड एका बाजूला आणि टिक्कीची टेस्ट एका बाजूला. टिक्की एवढी टेस्टी झाली होती ना, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटूया आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.